जरांगे नावाच्या कुठतरी बिंडोक माणसाने कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण सुरू केलं. जरांगे नावाच्या कुठतरी बिंडोक माणसाने कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण सुरू केलं आणि संतोष देशमुखांचे भाऊ त्या धनंजय देशमुख जरांगेच्या आसपास राहून कुठतरी जाती द्वेषाचं राजकारण करू लागले. बजरंग सोनवणेच्या संपर्कात राहून जातीवाद वाढवण्याचं काम केलं. त्यामुळे गावगाड्यात काय तिथं काही एकटा मराठा समाज नाही, तिथं बहुजन समाजातले सर्व लोक राहतात आणि लोकांनी कुठतरी विकासाला महत्त्व देण्याचं काम केलं असेल. जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई देशमुख यांचा मस्साजोग ग्रामपंचायतमध्ये पराभव झाला. त्या ठिकाणी स्वरूपानंद देशमुख हे निवडून आले. त्यांचं अभिनंदन. पडलेले आपले आहे आणि निवडून आलेले आपले आहे. पण काही जातीवादी किडे, जसा तो बिनमिशाचा कुत्रमारे हा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत आहे की त्यांच्यामुळं, जरांगे पाटलामुळं अश्विनीताई देशमुख यांचा पराभव झाला. ह्या जातीवादी किड्यांना कधी अक्कल येणार आहे? अरे निवडून येणारही आमचा आहे, पडणारही आमचा आहे. पण या निवडणुकीत काही जरी झालं असलं त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नव्हतं. स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या पाठीशी अखंड मराठा समाज आणि 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार हे बांधव हे त्यांच्या पाठीशी आहे. राजकारणाशी आम्हाला देणं घेणं नव्हतं. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या बांधवांना विनंती करतो, हा जो कुत्रमारे याला कोणी विचारत नव्हतं, पण त्याला एक पुन्हा बाईट देण्यासाठी, त्याला पुन्हा व्हायरल होण्यासाठी त्याला मुद्दा भेटला होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करा, त्याला कोणीही मोजत नाही. स्वरूपानंद देशमुख यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी संतोष अण्णा देशमुख, अश्विनीताई देशमुख यांच्या पाठीशी आपण आहोत हे सिद्ध करून दाखवायचे भावांनो. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जो काही निर्णय आला असेल तो सगळ्यांनी मान्य करून घ्यायचा आहे आणि यामध्ये राजकारण आणायचं नाही. जय शिवराय.